आज आपण जर्मनीतील कल्चर शॉकवर एक संक्षिप्त आढावा घेऊया. ही सगळी माहिती cultureshock.germany या पुस्तकावर आधारित आहे. हे पुस्तक आपल्याला सांगतं की जेव्हा भारतीय लोक जर्मनीत स्थायिक होतात तेव्हा त्यांना कोणत्या मानसिक आणि भावनिक संघर्षांना सामोरं जावं लागतं. तर पहिली गोष्ट, कल्चर शॉक ही एक भावनिक प्रक्रिया आहे आणि तिचे काही ठरलेले टप्पे असतात. सुरुवातीला ज्याला हनीमून फेज म्हणतात तेव्हा सगळे एकदम नवीन आणि छान वाटतं. पण साधारण 4 ते 6 महिन्यातच एकटेपणा वाढतो, गोंधळ उडतो आणि हाच कल्चर शॉकचा सगळ्यात तीव्र टप्पा असतो. यानंतर मग हळूहळू परिस्थिती सुधारायला लागते. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे हा शॉक मोठ्या घटनांमुळे नाही तर रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून जास्त जाणवतो. उदाहरणादाखल, कामाच्या ठिकाणी तुमचा जर्मन बॉस, समजा क्लेबर, तुमच्याकडून स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची अपेक्षा करतो. आता हे आपल्या भारतीय कार्यशैलीपेक्षा खूपच वेगळं आहे, नाही का? किंवा समजा तुमची जर्मन घरमालकीण सकाळी एकदम शांत, मितभाषी असते आणि नंतर अचानक तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. अशा गोष्टींमुळे सुरुवातीला गैरसमज होऊ शकतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, सध्याची जी स्थलांतराची लाट आहे ना, ती पूर्वीच्या ब्रेन ड्रेनपेक्षा वेगळी आहे. म्हणजे बघा, जागतिकीकरणामुळे जर्मनीसारखे देश आता भारतीय कुशल लोकांना आकर्षित करत आहेत. पण इथे मोठी आव्हानं आहेत, जसे की भाषेचा अडथळा आणि महत्त्वाचं म्हणजे इंग्लंड किंवा अमेरिकेसारखा मोठा भारतीय समाज इथे नाहीये. त्यामुळे जुळवून घेणं अजूनच कठीण होऊन बसतं. थोडक्यात सांगायचं तर कल्चर शॉक म्हणजे नवीन देशात जुळवून घेताना येणारा भावनिक चढ-उतारांचा एक अगदी नैसर्गिक आणि अपेक्षित प्रवास आहे.